तर ही चार दृश्य सध्या आपण जी पाहतोय एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक या ठिकाणी अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी येताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय। ही संपूर्ण गर्दी काटेवाडी परिसरामधले हे स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्या माध्यमातून अजित पवार यांचं अंत्यदर्शन घेतलं जाणार आहे। काही लोकांशी आपण बातचीत करण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। काही या ठिकाणचे स्थानिक रहिवासी आहे, काही लोक लांबून या ठिकाणी दाखल झाले आहेत। सर, कुठून आलात आपण आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे की एक शिस्तबद्ध शिस्तप्रिय नेता अजित पवार आपल्यात नाही आहे? मी पुण्यावरून आलो आहे, सदानंद थोरात। मी गेली 99 पासून अजितदादांना ओळखत होतो। 2002 साली माझं एक पानशेतला हॉटेल होतं, त्या पानशेतच्या हॉटेलच्या संदर्भात मला लोन हवं होतं PDCC बँकेचं। ते 2 वेळा नामंजूर लोन झालं होतं। दादांना मी भेटलो, दादांनी ती फाईल त्याविषयी नव्हती, ती दादांनी चिठ्ठी पाठवून लगेच मागून घेतली आणि लोन मंजूर केलं। काही कारणास्तव माझ्या मिळालं नाही। त्या भावना आहेत आणि काटेवाडीतले जे लोक आहेत ते आपल्या प्रत्येकाला ते भेटायचे, काम करायचे। आज त्यांच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी आमचे लाखो अनुयायी मित्र पुण्यावरून इथं दाखल झाले आहेत। नक्कीच इतर काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आपण या परिसरामध्ये प्रयत्न करणार आहोत। मोठ्या संख्येनं या बारामतीतील महिला या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। आजी, कुठून आलात तुम्ही? आम्ही गावचंच आहे, दादांचे। काय म्हटलं? दादांच्या गावचंच आहे आम्ही। अच्छा, आज अजित पवार आपल्यात नाहीये, नेमक्या काय भावना आहे तुमच्या? आता लय जीवाला तळतळ लागली, हळहळ लागली। आमचं नेतं होतं, आम्हाला खाया पेयापासून लिहिण्या पाण्यापासून पुरवायचं, चांगलं होतं। गावाची सगळी देखभाल करायचं, पाणी द्यायचं, चांगलं गावात आमच्याशी वागत होतं। आपण बघतोय गावातल्या लोकांच्या देखील अत्यंत भावनिक प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। याच ठिकाणी आता अजित पवार यांचं पार्थिव आणल्यानंतर गावातील स्थानिक रहिवाशांच्या अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव पुन्हा बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या दिशेने नेलं जाईल। आणि नक्कीच काटेवाडीतल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघत होतो। अक्षरशः साश्रू नयनांनी आपल्या या नेत्याला निरोप देण्यासाठी हे सगळेजण जमलेले आहेत आणि एकदा त्यांना पाहावं यासाठी जमलेले आहेत। आता थोड्याच वेळात काटेवाडीमध्ये त्यांचं जे निवासस्थान आहे त्या पवार बंगल्यावरती त्यांचं पार्थिव पोहोचेल आणि त्यानंतर इथे उपस्थित असणारा हा सगळा जनसमुदाय हा अंत्यदर्शनासाठी जाईल। प्रत्येकाच्या जेवढाखाणाची विचारपूस, त्यांचं राहणीमान, त्यांचं शिक्षण या सगळ्या संदर्भातले सगळी माहिती स्वतः अजित पवार घेत असत आणि त्यामुळेच इथे उपस्थित असणारा प्रत्येक नागरिक शोकाकुल आहे, हळहळ व्यक्त होतीये, कारण अकाली हा नेता निघून गेलाय। प्रत्येकाची अगदी तळागाळातल्या व्यक्तीची तेवढ्याच आपुलकीनं विचारपूस करणारा हा नेता होता आणि जागीच निर्णय देणारा हा नेता होता, म्हणून वक्तशीर म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जात होतं। असे एक ना अनेक स्वभाव गुण जे आहेत त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल सांगतायत। बारामतीकरांनी तर अगदी जवळून अजित पवारांना पाहिलं, त्यांचं बालपण पाहिलं, त्यांची राजकीय जळणघळण पाहिली आणि अगदी त्यांचा शेवट जो झाला तो त्याच कर्मभूमीत झालेला आहे, ज्या ठिकाणी अजित पवारांनी आपली संपूर्ण हयात घालवली, आपला मतदारसंघ त्यांनी उभा केला आणि त्याच ठिकाणी त्यांचा शेवट सुद्धा झाला। कालची सकाळ खरं तर बारामतीकरांसाठी काळी सकाळ अशी होती आणि त्याचे ढग अजून सुद्धा, त्याचं सावट अजून सुद्धा बारामतीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। ही चार दृश्य जी पाहतोय बारामतीच्या वेगवेगळ्या ठिकाणाची तरी दृश्य असली तरी एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण पाहतोय बारामती पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, कडकडीत बंद करण्यात आलेला आहे आणि तेव्हाची दृश्य पाहू शकतोय। काय नेमका हा शोक आहे, काय वेदना या बारामतीकरांना होत आहे, हे संपूर्ण या बंदच्या माध्यमातून दिसतंय आणि संपूर्ण कालपासूनच खरं तर बारामती बंद आहे। बारामतीमधली जी दुकानं आहेत ती उघडली, मात्र जी बातमी समजली वाऱ्यासारखी पसरली आणि अजित पवार नाहीत हे ऐकून अनेकांच्या हृदयात अक्षरशः अधस्स झालं। त्यानंतर पासून ही दुकानं बंद आहेत, ती आज सगळ्यात उघडलेली नाही आहेत। आता माहिती नाही पुढचे काही दिवस हा शोकसागरात बुडालेला संपूर्ण व्यापारी वर्ग सुद्धा आहे, कारण अजित पवार हे केवळ लहान मुलांशी किंवा शेतकऱ्यांशी संवाद साधत नव्हते, तर प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपासून ते उद्योजकापर्यंत, अगदी छोट्या मोठ्या दुकानदारांपर्यंत अशा सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते। कुठलंही छोटंसं दुकान असेल आणि त्याचं उद्घाटन करायचं असेल तर अजित पवारांना खास आमंत्रण दिलं जायचं आणि अजित पवार हे स्वतः तिथे जायचे, त्याचं उद्घाटन करून द्यायचे, त्याची विचारपूस करायचे, कशा पद्धतीनं तो पुढच्या काळामध्ये हा धंदा करणार आहे, धंदा चांगला कर याबद्दलच्या सुद्धा सूचना द्यायचे आणि म्हणूनच उत्स्फूर्तपणे हा बंद सध्या बारामतीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि सध्या त्यांचं पार्थिव जे आहे ते काटेवाडीमध्ये नेलं जात आहे।
अगदी संपूर्ण बारामतीकरांना अजूनही विश्वास बसत नाहीये की त्यांनी ऐकलेली बातमी ही खरीच आहे का. कारण की बारामतीकरांचं जर आपण प्रत्येकाची इथे प्रतिक्रिया ऐकतोय, त्यांच्या भावना जेव्हा जाणून घेतोय, तेव्हा त्यांचं म्हणणं आहे डोळ्यांनी पाहिलंय मात्र अजूनही विश्वास होत नाहीये आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही गर्दी इथे केलेली आहे. आम्हाला शेवटचं आमच्या अजित पवारांना, आमच्या दादांना पाहायचंय, ज्यांनी दादा बनून खरं तर आमचं पालन पोषण केलं, आमचा कर्ता पुरुषच गेलाय, आमचा बाप गेलाय, अशी एक प्रतिक्रिया संपूर्ण बारामतीकर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करतायत. फक्त बारामतीचेच नाही तर संपूर्ण राज्यभरातून जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, अजित पवारांना मानणारा संपूर्ण गट काटेवाडीमध्ये बारामती दाखल झालेला आहे. अजित पवारांचं पार्थिव काटेवाडी केल्याने त्यांनाची दृश्य